मंगलं नास्ति मे शरणं अय्यं धम्मो मे शरणं वरं। ह्याच्यात मानवता विरोधी कर्म वर्णभेदी तो मनुचा धर्म आग आशाच्या धर्माला लावली हो आग आशाच्या धर्माला लावली हो वाट बुद्धाची विमान लावली हो आग आशाच्या धर्माला लावली हो समाजाला सर्व आज तथागत भगवान गौतम बुद्धाच्या तिथं बुद्ध पहाट ही धम्मरत्न मित्र मंडळाच्या वतीने अतिशय हर्ष उल्हासामध्ये साजरी करण्यात आलेली आहे। यामध्ये बुद्ध भीम यांची गीतं सादर केली परंतु प्रबोधनात्मक गीतं सुद्धा सादर केली आणि त्यामुळं बरेचशा या परिसरामध्ये राजमुद्रा चौकामध्ये आताच प्रवक्त्यांनी सांगितल्याप्रमाणे की सर्व राष्ट्रीय महापुरुषांच्या जयंत्या असतील स्मृतिदिन असेल तर हा साजरा करण्याचा उद्देश म्हणजे की त्यांच्या कार्याचा गौरव हा झाला पाहिजे आणि बुद्धाच्या वाटेवर आपण चालतो आहोत। आज भारत देशामध्ये महाबोधी महाविहार हे मनुवादाच्या ताब्यात आहे आणि ते मुक्त व्हावं यासाठी संघर्ष चालू आहे। पूर्ण विश्वामध्ये बुद्धाचं नाव आहे आणि बुद्धाच्या या धर्तीवर आपल्याला म्हणजे जसं सांगितलं जातं की हिंदूची जी मंदिरं आहेत तिथं हिंदूच्या ताब्यात आहे, जैनाची मंदिरं जैनाच्या ताब्यात आहे, ख्रिश्चनची जे चर्च आहेत त्यांच्या ताब्यात आहेत, मुस्लिमाच्या मस्जिदी त्यांच्या ताब्यात आहेत। मग बुद्धाचं मंदिरच का म्हणजे हिंदूच्या ताब्यात असावं आणि त्यासाठी जो लढा चालू आहे त्या लढ्याला आज या धम्मरत्न मित्र मंडळाने ठराव घेऊन जाहीर असा पाठिंबा दिला आणि केंद्राला सांगितले सूचना दिलेल्या आहेत की लवकरात लवकर बौद्धाचं मंदिर बौद्ध विहार जे महाबोधी विहार आहे हे त्यांच्या ताब्यात देण्यात यावं आणि भिक्खूच्या ताब्यात द्यावं आणि म्हणूनच असं प्रबोधनात्मक धम्मरत्न मित्र मंडळ हे कार्य करत आहे आणि तुम्हा सर्वांना पावन बुद्ध पौर्णिमेच्या सर्व बौद्ध बांधवांना हार्दिक शुभेच्छा देतो। धन्यवाद। सचिव धम्मरत्न मित्र मंडळ छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद। मित्र हो, गेल्या 7-8 दिवसापासून या कार्यक्रमाची जय्यत तयारी चालू आहे आणि या कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी धम्मरत्न मित्र मंडळाचे सर्व पदाधिकारी मोठ्या हिरिरीने भाग घेतला आहेत। खरं म्हणजे आजचा हा जो कार्यक्रम आहे आज मोठ्या संख्येने या ठिकाणी समाजातील बौद्ध बांधव बौद्ध उपासक उपस्थित राहिलेत आणि हा कार्यक्रम त्यांनी यशस्वी केला त्याबद्दल खरोखर त्यांचे प्रथमतः मी या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो। या ठिकाणी धम्मरत्न मित्र मंडळाच्या हाकेला आवाज देऊन सर्वजण उपस्थित राहिलेत त्यांचे सुद्धा मी ऋण व्यक्त करतो आणि आजच्या दिवशी जो ठराव घेतलेला आहे की महाबोधी बुद्ध विहार हे मनुवाद्यांच्या ताब्यामधून मुक्त झालं पाहिजेत आणि खरोखरच
इतर मंदिरं जे आहेत ते ज्यांच्या त्यांच्या ताब्यामध्ये आहेत, त्याचप्रमाणे हे बुद्धविहार जे आहे हे बुद्धांच्याच ताब्यामध्ये आलं पाहिजे, एवढे या ठिकाणी मी मनोगत व्यक्त करतो. प्रवक्ता आज विविध पावन वैशाख पौर्णिमा म्हणजेच बुद्ध जयंती निमित्त धम्मरत्न मित्रमंडळाने या शिळको ओळखोतील राजमुद्रा चौक टी सेंटर येथे बुद्ध पहाटेच्या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. या कार्यक्रमाचं आयोजन करण्याचा हेतू आहे की या बहुसंख्य लोकवस्ती बहुजनांची जी आहे त्या सगळ्या बहुजनांपर्यंत आणि अखिल मानवापर्यंत फुले शाहू आंबेडकरांचा विचार पोहोचवण्याचं काम धम्मरत्न मित्रमंडळ इथून करतं. या ठिकाणी सगळ्या पुरोगामी विचाराच्या महामानवाच्या जयंत्या आणि पुण्यतिथ्या मंडळाच्या माध्यमातून साजऱ्या केल्या जातात. मग ते शिवाजी महाराज असतील, संभाजी महाराज असतील, जिजाऊ असेल, सावित्री असेल, फुले असतील, शाहू महाराज असतील, संत गाडगे महाराज असतील, तुकडोजी महाराज असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील किंवा महान कारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध असतील, अशा सगळ्यांच्या जयंत्या आणि पुण्यतिथ्या या ठिकाणी आम्ही साजरा करतो. आणि या ठिकाणाहून संपूर्ण देशभर आम्ही समतेचा विचार पोचवण्याचा सातत्याने या ठिकाणी प्रयत्न करतो. आज या ठिकाणी सकाळीच अखिल भारतीय भिक्खू संघाचे कोषाध्यक्ष आणि या भागातील आमच्या धम्मरत्न मित्रमंडळाचे मार्गदर्शक करुणानंद महाथेरो यांच्या बुद्धवंदनेने आजची या कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्याचबरोबर त्यांनी या ठिकाणी धम्मदेशना सुद्धा केली आणि त्यांच्या धम्मदेशनेनंतर पुणे येथील प्रसिद्ध गायक आयुष्यमती मंजुषा शिंदे आणि त्यांच्यासोबत संगीतकार होते भिकनदादा गवळी यांचा अत्यंत सुंदर असा बुद्ध भीमगीताचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला होता. आणि खूप मोठ्या संख्येने अगदी बिळबायपासनं गारखेडा परिसर असेल, नंदनवन कॉलनी असेल किंवा इकडे पिसादेवी असेल, या सगळ्या या छत्रपती संभाजीनगरच्या सगळ्या दिशेतून लोक या कार्यक्रमासाठी आले. ते दरवर्षी येतात. त्यांचं आम्ही या ठिकाणी अगदी हर्षोल्लासाने स्वागत करतो. आणि हा जो आमचा सातत्याने ही जी सामाजिक चळवळ आहे, धार्मिक चळवळ आहे, हे सातत्याने चालवण्याचा आम्ही या ठिकाणी प्रयत्न करतो.